सर्वांचं हार्दिक स्वागत। मी डॉक्टर जे.एस. इंगळे, असोसिएट प्रोफेसर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, बळवंत कॉलेज विटा, जिल्हा सांगली। या व्हिडिओ लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करतो। आजच्या तासाला मी पैशाच्या मूल्याचा चलन संख्यामान सिद्धांत, क्वांटिटी थिअरी ऑफ मनी स्पष्ट करणार आहे। हा सिद्धांत फंक्शन्स ऑफ मनी आणि व्हॅल्यू ऑफ मनी यावरती आधारित आहे आणि हे दोन व्हिडिओ लेक्चर यापूर्वी मी आपल्या समोर सादर केलेले आहेत। आपण सर्वांनी हे दोन व्हिडिओ लेक्चर आवर्जून पाहावेत। क्वांटिटी थिअरी ऑफ मनी, पैशाच्या मूल्याचा चलन संख्यामान सिद्धांत जो आहे, हा सिद्धांत अतिशय महत्वाचा आहे। 16व्या शतकात जीन बोर्डिन नावाचा एक अर्थशास्त्रज्ञ होऊन गेला, त्याने या सिद्धांताची थोडीफार मांडणी केलेली आहे। त्यानंतर जे.एस. मिल, जॉन लॉक, ह्यूम, रिकार्डो, विक्सेल, केमरर या अर्थशास्त्रज्ञांनी सुद्धा या सिद्धांतात मोलाची भर घातलेली आहे। परंतु पैशाच्या मूल्याचा हा जो चलन संख्यामान सिद्धांत आहे, हा सिद्धांत आयर्विंग फिशर यांच्या नावाने ओळखला जातो, कारण त्यांनी या सिद्धांताची पद्धतशीर शास्त्रीय गणिती भाषेत मांडणी केली। 1911 साली त्यांनी पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी हा एक ग्रंथ लिहिलेला। या ग्रंथामध्ये त्यांनी पैशाचं मूल्य कसं ठरतं या संदर्भात चलन संख्यामान सिद्धांत स्पष्ट केलेला आहे। पैशाचं मूल्य कसं ठरतं किंवा पैशाच्या मूल्यात का बदल होतात ते हा सिद्धांत स्पष्ट करतो। या सिद्धांताला फिशर्स इक्वेशन्स किंवा ट्रान्झॅक्शन इक्वेशन्स असं सुद्धा म्हणतात। विनिमय समीकरण किंवा व्यवहार समीकरण। फिशरनं आपला हा जो सिद्धांत आहे, हा सिद्धांत गणिती समीकरणाच्या साहाय्यानं मांडलेला आहे आणि म्हणून फिशरच्या सिद्धांताला ट्रान्झॅक्शन इक्वेशन्स किंवा फिशर्स इक्वेशन्स असं सुद्धा म्हणतात। क्वांटिटी थिअरी ऑफ मनी या सिद्धांताला ट्रान्झॅक्शन अप्रोच, व्यवहार दृष्टिकोन असं सुद्धा एक नाव आहे, कारण या सिद्धांतानुसार पैशाची मागणी ही वस्तूंच्या आणि सेवांच्या खरेदीसाठी किंवा खरेदी व्यवहारासाठी केली जाते आणि म्हणून या सिद्धांताला व्यवहार दृष्टिकोन असं सुद्धा म्हणतात। या सिद्धांतानुसार पैशाचं मूल्य हे पैशाच्या पुरवठ्यावर अवलंबून असतं। व्हॅल्यू ऑफ मनी इज डिपेंड ऑन टोटल सप्लाय ऑफ मनी ही या सिद्धांताची एक मध्यवर्ती कल्पना आहे। आयर्विंग फिशर यांचं असं मत आहे की इतर परिस्थिती कायम असताना पैशाचा पुरवठा जर दुप्पट झाला तर वस्तूंच्या किमती दुप्पट होतात आणि पैशाचं मूल्य निंपट होतं। या उलट पैशाचा पुरवठा निंपट झाला तर वस्तूंच्या किमती सुद्धा निंपट होतात आणि पैशाचं मूल्य दुप्पट होतं। तर अशा प्रकारे या सिद्धांतामध्ये पैशाचा पुरवठा आणि पैशाचं मूल्य यांच्यामध्ये जे संबंध असतात ते संबंध स्पष्ट केलेले आहेत। हा सिद्धांत पाहण्यापूर्वी आपण या सिद्धांताची काही गृहीत पाहूया। या चलन संख्यामान सिद्धांताचं पहिलं गृहीत असं आहे की पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी, वस्तूची किंमत पातळी यांच्यात प्रत्यक्ष आणि प्रमाणशीर संबंध असतात। देयर इज अ डायरेक्ट अँड प्रपोर्शनेट रिलेशनशिप बिटवीन सप्लाय ऑफ मनी अँड जनरल प्राइस लेव्हल। पहिलं गृहीत असं आहे, पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी यांच्यात प्रत्यक्ष आणि प्रमाणशीर संबंध असतात। डायरेक्ट अँड प्रपोर्शनेट रिलेशनशिप बिटवीन सप्लाय ऑफ मनी अँड जनरल प्राइस लेव्हल। याचा अर्थ असा आहे की पैशाचा पुरवठा वाढला की वस्तूंच्या किमती वाढतात आणि पैशाचा पुरवठा कमी झाला की वस्तूंच्या किमती कमी होतात। म्हणजे जनरल प्राइस लेव्हल इज डिपेंड ऑन टोटल सप्लाय ऑफ मनी। दिस इज फर्स्ट इम्पॉर्टंट हायपोथेसिस ऑफ फिशर्स क्वांटिटी थिअरी ऑफ मनी।
पैशाच्या चलन संख्यामान सिद्धांताचं पहिलं गृहीत आहे की पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी यांच्यात प्रत्यक्ष आणि प्रमाणशीर संबंध असतात. देयर इज पॉझिटिव्ह रिलेशनशिप बिटवीन दीज टू फॅक्टर्स, सप्लाय ऑफ मनी अँड जनरल प्राइस लेव्हल. दुसरं गृहीत असं आहे, पी म्हणजे किंमत पातळी, सरासरी किंमत पातळी, जनरल प्राइस लेवल हा घटक या सिद्धांतानं निष्क्रिय असतो असं म्हटलेलं आहे. हा घटक क्रियाशून्य असतो, म्हणजे किमतीचा इतर कोणत्याही घटकावर परिणाम होत नाही, पण किमतीवर मात्र पैशाच्या पुरवठ्याचा परिणाम होतो असं या सिद्धांतानं गृहीत धरलेलं आहे. पी किंमत पातळी, जनरल प्राइस लेवल हा घटक निष्क्रिय असतो. पी इज न्यूट्रल असं या सिद्धांतानं गृहीत धरलेलं आहे. या सिद्धांताचं तिसरं गृहीत असं आहे की अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असतो, फुल एम्प्लॉयमेंट. म्हणजे ज्या देशाच्या अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असतो, पूर्ण रोजगाराची पातळी देशानं गाठलेली असते, त्याच देशात हा सिद्धांत खरा ठरतो. फुल एम्प्लॉयमेंट म्हणजे लँड, लेबर, कॅपिटल, ऑर्गनायझेशन, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन हे उत्पादनाचे चारही घटक जेव्हा उत्पादनाच्या प्रक्रियेत पूर्ण क्षमतेने सहभागी असतात, हे उत्पादनाचे चारही घटक कामाला लागलेले असतात, या चारही घटकापैकी एकही घटक बेरोजगार नसतो, त्या ठिकाणी त्या देशानं पूर्ण रोजगाराची परिस्थिती गाठलेली असते असं म्हणतात. म्हणजे पूर्ण रोजगार हा केवळ कामगार, श्रमिक, मनुष्य या घटकाशी संबंधित भाग नाही, तर लँड, लेबर, कॅपिटल आणि ऑर्गनायझेशन हे उत्पादनाचे सर्व घटक जेव्हा कामाला लागलेले असतात तेव्हा त्याला पूर्ण रोजगार असं म्हणतात, आणि म्हणून फुल एम्प्लॉयमेंट हे गृहीत आहे. चौथं गृहीत असं घेतलेलं आहे की पैशाचा जो भ्रमणवेग आहे, व्हेलॉसिटी ऑफ मनी, हा अल्प काळात स्थिर असतो. पैशाचा भ्रमणवेग याचा अर्थ पैसा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे, दुसऱ्या व्यक्तीकडून तिसऱ्या व्यक्तीकडे फिरत असतो. समजा 10 रुपयाची एक नोट आहे आणि 10 रुपयाची ही एक नोट विशिष्ट काळामध्ये किंवा एका दिवसामध्ये एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं याप्रमाणे जर 10 वेळा फिरली तर 10 रुपयाची नोट 10 गुणिले 10 बरोबर 100 रुपयांच्या वस्तू खरेदी करते. म्हणजे 10 रुपयाचीच एक नोट एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडं जर अशी दिवसात 10 वेळा फिरली किंवा विशिष्ट काळात 10 वेळा फिरली तर व्हेलॉसिटी ऑफ मनी इज इक्वल टू 10. म्हणजे पैशाचा भ्रमणवेग हा घटक अतिशय महत्वाचा असतो, आणि हा भ्रमणवेग जो आहे, पैशाचा भ्रमणवेग हा स्थिर असतो असं गृहीत धरलेलं आहे. दीर्घकाळात मात्र या भ्रमणवेगावरती परिणाम होतो. पाचवं गृहीत या सिद्धांताचं असं आहे की व्यवहारांची संख्या जी आहे टी हा घटक स्थिर असतो असं म्हटलेलं आहे. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे वस्तू आणि सेवांची संख्या, वस्तू आणि सेवांचं उत्पादन. ट्रान्झॅक्शन्स म्हणजे लोक ज्या वस्तू आणि सेवा खरेदी करतात त्या वस्तू आणि सेवांची संख्या अल्प काळात स्थिर असते असं गृहीत धरलेलं आहे. सहावं गृहीत असं आहे, अर्थव्यवस्थेतील सर्व व्यवहार हे पैशाच्या साह्यानं होतात. म्हणजे उधारीचे व्यवहार किंवा वस्तू विनिमय पद्धती गृहीत धरलेली नाही. सगळे व्यवहार, वस्तूंची खरेदी विक्री ही पैशाच्या साह्यानं होते. सातवं गृहीत असं घेतलेलं आहे की पैसा आणि पतपैसा यांच्यात प्रमाणशीर संबंध असतात. पैसा म्हणजे यम, लिगल टेंडर मनी, विधिग्राह्य पैसा, सरकारनं छापलेलं चलन त्याला पैसा असं म्हणतात, एम असं म्हणतात. आणि व्यापारी बँका त्यांच्याकडे जमा झालेल्या ठेवीतून जेवढा पैसा गरजूंना कर्जाऊ देतात त्या कर्जाऊ पैशाला पतपैसा, बँक पैसा, क्रेडिट मनी असं म्हणतात. आणि इथे सिद्धांतात एम डॅश असं म्हटलेलं आहे. म्हणजे एम डॅश इज डिपेंड ऑन एम. व्यापारी बँका जी पतनिर्मिती करतात, व्यापारी बँका ठेवीतून कर्ज देऊन जो पतपैसा निर्माण करतात, एम डॅश हा सरकारनं निर्माण केलेल्या चलनावरती, विधिग्राह्य चलनावरती, एम वरती अवलंबून असतो.
असं या सिद्धांतात गृहीत धरलेलं आहे. म्हणजे एम मध्ये जेवढा बदल होतो तेवढाच एम डॅश मध्ये बदल होतो. म्हणजे सरकारनं जर भरपूर चलन छपाई केली, विधिग्राह्य पैशाची भरपूर निर्मिती केली, तर पतपैशाचं प्रमाण सुद्धा वाढतं. सरकार जेवढी चलन निर्मिती करते तेवढा पतपैसा वाढतो, अशा प्रकारचं गृहीत या सिद्धांतामध्ये घेतलेलं आहे. म्हणजे एम डॅश इज डिपेंड ऑन एम. व्यापारी बँकांची पतनिर्मिती, व्यापारी बँकांचा पतपैसा, बँक पैसा हा सरकारनं निर्माण केलेल्या चलनावरती, विधिग्राह्य चलनावरती अवलंबून असतो, असं गृहीत धरलेलं आहे. आणखी एक गृहीत असं आहे की दीर्घकाळ हा सिद्धांत दीर्घकाळातच खरा ठरतो. आणि नववं गृहीत असं आहे की पैसा फक्त विनिमय माध्यमाचं कार्य करतो. म्हणजे वस्तू आणि सेवांच्या खरेदी विक्रीचं कार्य करतो. वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी लोक पैशाची मागणी करतात. मीडियम ऑफ एक्सचेंज, पैशाच्या विनिमय माध्यम कार्यावरती या सिद्धांतानं भर दिलेला आहे. आणि शेवटचं 10वं गृहीत असं आहे की अल्पकाळात पैशाची मागणी स्थिर असते. तर अशा प्रकारे फिशर यांनी आपल्या सिद्धांतात 10 ते 12 गृहीत घेतलेली आहेत. पहिलं गृहीत आपण बघितलं की पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी यांच्यात प्रत्यक्ष प्रमाणशीर संबंध असतात. दुसरं गृहीत, किंमत पातळी हा घटक निष्क्रिय असतो. तिसरं गृहीत, अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असतो. चौथं गृहीत, पैशाचा भ्रमणवेग फी व्हेलॉसिटी हा घटक स्थिर असतो. व्यवहारांची संख्या म्हणजे वस्तू आणि सेवांची संख्या स्थिर असते. 6वं गृहीत, अर्थव्यवस्थेतील सर्व व्यवहार पैशाच्या साहाय्याने होतात. 7वं गृहीत, पैसा आणि पतपैसा यांच्यात प्रमाणशीर संबंध असतात. म्हणजे पतपैसा पैशावर अवलंबून असतो. एम डॅश इज डिपेंड ऑन एम. 8वं गृहीत बघितलं आपण दीर्घकाळ. 9वं गृहीत, पैसा फक्त विनिमय माध्यमाचं कार्य करतो. आणि 10वं जे गृहीत आहे ते गृहीत म्हणजे अल्पकाळात पैशाची मागणी स्थिर असते. तर अशा प्रकारे या सिद्धांताची मांडणी जी आहे ही मांडणी काही गृहीतावर आधारित आहे. आणि या सिद्धांताची सेंट्रल आयडिया सुद्धा आपण बघितली की पैशाचं जे मूल्य आहे हे पैशाचं मूल्य पैशाच्या पुरवठ्यावर अवलंबून असतं. फिशर यांनी या सिद्धांतात पैशाच्या मागणीचा विचार केलेला आहे आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे की अल्पकाळात पैशाची जी मागणी असते ही पैशाची मागणी स्थिर असते. व्हॅल्यू ऑफ मनी इज डिपेंड ऑन एमफी अँड पीटी. आता आपण एमफी आणि पीटी म्हणजे काय बघूया. एमफी इज इक्वल टू पीटी. हे पहिलं आपण या ठिकाणी समीकरण बघतो आहे. एमफी इज इक्वल टू पीटी. या सिद्धांताचे 2 घटक आहेत. पैशाची मागणी आपण बघूया या ठिकाणी. पहिल्यांदा पैशाची मागणी, डिमांड फॉर मनी, त्यालाच म्हणतात मराठीमध्ये पैशाची मागणी. पीपल इन द कंट्री, देशातील लोक पैशाची मागणी करतात कारण पैसा विनिमय माध्यमाचं कार्य करतो. वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी लोक पैशाची मागणी करतात. आणि म्हणून या समीकरणामध्ये आपण बघूया डीएम इज इक्वल टू पैशाची मागणी म्हणजेच डीएम इज इक्वल टू पीटी. या समीकरणामध्ये पीटी हा जो घटक आहे याचा अर्थ पी गुणिले टी. पी म्हणजे किंमत, टी म्हणजे वस्तू आणि सेवांची संख्या. म्हणजे देशात जनतेला खरेदी करण्यासाठी जेवढ्या वस्तू आणि सेवा उपलब्ध असतात त्या वस्तू आणि सेवांच्या किमती एवढी पैशाला मागणी असते. देशात जेवढ्या वस्तू आणि सेवा उपलब्ध असतात त्या वस्तू आणि सेवांच्या किमती एवढी पैशाची मागणी असते. आणि म्हणून डिमांड फॉर मनी इज इक्वल टू पी इंटू टी. तर अशा प्रकारे पी म्हणजे सरासरी किंमत पातळी आणि टी हा जो घटक आहे, टी हा घटक म्हणजे वस्तू आणि सेवांची संख्या. तर अशा प्रकारे आपण पैशाची मागणी म्हणजे काय हा घटक बघितला. तर दुसरा घटक या ठिकाणी आहे तो म्हणजे सप्लाय ऑफ मनी इज इक्वल टू एम फी.
एम फी म्हणजे पैशाचा पुरवठा, पैशाचा पुरवठा त्याला एम फी असं म्हणतात. एम फी म्हणजे एम गुणिले फी. एम म्हणजे पैसा, सरकारनं निर्माण केलेला पैसा, आणि फी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ मनी, पैशाचा भ्रमणवेग. एम गुणिले फी म्हणजेच एम फी, त्यालाच आपण काय म्हणतो, पैशाचा पुरवठा असं म्हणतात. आणि म्हणून फिशरनं आपल्या सिद्धांतामध्ये पैशाचा पुरवठा ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. त्याचबरोबर पैशाच्या पुरवठ्यामध्ये आणखी काही घटक आहेत, एम डॅश आणि फी डॅश. म्हणजे व्यापारी बँकांनी निर्माण केलेला पैसा, आणि फी डॅश म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ क्रेडिट मनी, पत पैशाचा भ्रमणवेग, फी डॅश. तर अशा प्रकारे टोटल सप्लाय ऑफ मनी इज इक्वल टू एम फी प्लस एम डॅश फी डॅश. टोटल सप्लाय ऑफ मनी इज इक्वल टू एम फी, सरकारनं निर्माण केलेला पैसा आणि त्याचा भ्रमणवेग, अधिक व्यापारी बँकांनी कर्जाऊ व्यवहारातून निर्माण केलेला पैसा म्हणजे पतपैसा, आणि त्या पतपैशाचा भ्रमणवेग, या सर्वांना अर्थव्यवस्थेतील पैशाचा एकूण पुरवठा असं म्हणतात. तर अशा प्रकारे पैशाची मागणी आणि पैशाचा पुरवठा हे दोन घटक या ठिकाणी स्पष्ट केलेले आहेत. एम फी इज इक्वल टू पी टी, म्हणजे एम फी म्हणजे पैशाचा पुरवठा आणि पी टी म्हणजे पैशाची मागणी. तर आपण हे जे समीकरण आहे, हे समीकरण आपण परत एकदा व्यवस्थित पाहूया. हे जे समीकरण आहे, समीकरण मी फळ्यावरती लिहितो. पहिलं समीकरण असं आहे, एम फी इज इक्वल टू पी टी. आपण बघितलं, एम फी इज इक्वल टू पी टी म्हणजे पैशाचा पुरवठा बरोबर पैशाची मागणी. आता इथे आपल्याला काय पाहायचंय की वस्तूची किंमत काढायची. भूमितीच्या नियमानुसार बरोबर चिन्हाच्या पलीकडचं अक्षर जर अलीकडं आलं तर बरोबर चिन्ह देऊन त्याच्या पलीकडे राहिलेली अक्षरं घ्यायच्यात. पी इज इक्वल टू एम फी, आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडची राहिलेली अक्षरं त्याच्या खाली घ्यायची. भूमितीच्या नियमानुसार मी हे समीकरण तयार केले. पहिलं समीकरण एम फी बरोबर पी टी, आणि दुसरं समीकरण तयार केलेलं आहे ते म्हणजे पी इज इक्वल टू एम फी डिवायडेड बाय टी. कारण एम फी बरोबर पी टी या समीकरणावरून पी म्हणजे वस्तूची किंमत निघत नाही, आणि म्हणून वस्तूची किंमत काढण्यासाठी मी पी बरोबर एम फी अपॉन टी हे समीकरण घेतलेलं आहे. ते भूमितीच्या नियमानुसार घेतलेलं आहे. बरोबर चिन्हाच्या पलीकडचं अक्षर बरोबर चिन्हाच्या अलीकडं आलं की पहिल्या समीकरणातील बरोबर चिन्हाच्या अलीकडची अक्षरं वरती जातात, आणि बरोबर चिन्हाच्या पलीकडची अक्षर म्हणजे टी खाली येतो. तर अशा प्रकारे हे समीकरण भूमितीच्या नियमानुसार तयार केलेलं आहे. कारण हे दुसरं समीकरण तयार केल्याशिवाय वस्तूची किंमत किंवा पैशाचं मूल्य काढता येत नाही. तर फिशरनं या सिद्धांतात आपण गृहीत बघितली, फी व्हेलॉसिटी ऑफ मनी, पैशाचा भ्रमणवेग स्थिर असतो. टी ट्रान्झॅक्शन्स म्हणजे वस्तू आणि सेवांची संख्या अल्पकाळात स्थिर असते. म्हणून हा जो पी घटक आहे वस्तूची किंमत, हा पी घटक एम वरती म्हणजे पैशाच्या पुरवठ्यावरती अवलंबून असतो. फी आणि टी हे घटक स्थिर असतात. म्हणून पी इज डिपेंड ऑन एम. इफ एम इन्क्रीजेस पी ऑल्सो इन्क्रीजेस. इफ एम डिक्रीजेस पी ऑल्सो डिक्रीजेस. तर अशा प्रकारे हे समीकरण आहे. पण आपल्याला माहिती आहे की फिशरनं या समीकरणामध्ये किंवा सिद्धांतामध्ये पतपैशाचा आणि त्या पतपैशाच्या भ्रमणवेगाचा सुद्धा विचार केलेला. कारण पैशाचा पुरवठा म्हणजे केवळ सरकारनं निर्माण केलेलं चलन नाही, तर व्यापारी बँका सुद्धा जी पतनिर्मिती करतात त्यांच्याकडे जमा झालेल्या ठेवीतून जो पैसा व्यापारी बँका कर्जाऊ देतात
त्या कर्जाऊ पैशाला पतपैसा असं म्हणतात. आणि त्या पतपैशाला सुद्धा खरेदी शक्ती असते. त्या पतपैशातून सुद्धा वस्तू आणि सेवा विकत घेता येतात. आणि म्हणून त्या पतपैशाला सुद्धा भ्रमणवेग असतो. आणि म्हणून पैशाच्या पुरवठ्यात फिशरनं व्यापारी बँकांनी निर्माण केलेला पैसा आणि त्या पैशाला असलेला भ्रमणवेग याचा सुद्धा विचार केलेला आहे. म्हणून फिशरनं आपलं समीकरण नवीन सुधारित स्वरूपात दिलेलं आहे. ते मी फळ्यावरती मांडतो. आपण लक्षपूर्वक बघा. देअरफॉर P इज इक्वल टू एम फी प्लस एम डॅश फी डॅश अपॉन टी. दिस इज थर्ड अँड फायनल इक्वेशन. फिशरच्या सिद्धांताचं हे तिसरं महत्वाचं समीकरण आहे. कारण दुसऱ्या समीकरणामध्ये फिशरनं पैशाच्या पुरवठ्यामध्ये पतपैशाचा किंवा पतपैशाच्या भ्रमणवेगाचा विचार केलेला नव्हता. आणि म्हणून हे तिसरं समीकरण आपण बघतोय. P इज इक्वल टू एम फी प्लस एम डॅश फी डॅश अपॉन टी. आता फिशरनं आपल्या समीकरणामध्ये आपल्याला माहिती आहे की व्ही डॅश आणि टी हे घटक स्थिर असतात असं म्हटलेलं आहे. फिशरनं आपल्या सिद्धांतात फी डॅश आणि टी हे घटक स्थिर असतात असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून पी म्हणजे वस्तूची जी किंमत आहे ही वस्तूची किंमत एम आणि एम डॅश यावरती अवलंबून असते. आणि फिशरनं असं गृहीत धरलेलं आहे की एम डॅश इज डिपेंड ऑन एम म्हणजे व्यापारी बँकांचा पतपैसा, क्रेडिट मनी किंवा बँक मनी हा एम वरती म्हणजे विधिग्राह्य पैशावरती अवलंबून असतो. एम म्हणजे लिगल टेंडर मनी, सरकारनं छापलेलं चलन, यावरती एम डॅश अवलंबून असतो असं म्हटलेलं आहे. आता पहा समीकरणाचा अर्थ नीट. या समीकरणामध्ये फी डॅश आणि टी हे घटक स्थिर असतात असं म्हटलेलं आहे. म्हणून पी म्हणजे काय? पी म्हणजे वस्तूची किंमत पातळी, सरासरी किंमत पातळी, जनरल प्राइस लेव्हल. एम म्हणजे विधिग्राह्य पैसा, सरकारनं निर्माण केलेला पैसा. फी म्हणजे विधिग्राह्य पैशाचा भ्रमणवेग. एम डॅश म्हणजे बँक निर्मित पैसा. फी डॅश म्हणजे बँकांनी निर्माण केलेल्या पतपैशाचा भ्रमणवेग. आणि टी म्हणजे ट्रान्झॅक्शन्स, वस्तू आणि सेवांची संख्या. टी म्हणजे वस्तू आणि सेवांची संख्या, एकूण व्यवहार असंही त्याला म्हणतात. तर या समीकरणात फी डॅश आणि टी हे घटक स्थिर असतात. एम डॅश हा एम वर अवलंबून असतो. आणि म्हणून पी वस्तूची जी किंमत आहे ही वस्तूची किंमत एम आणि एम डॅश वर म्हणजेच पैशाच्या पुरवठ्यावर अवलंबून असते. एम आणि एम डॅश मध्ये वाढ झाली की पी मध्ये वाढ होते आणि पैशाच्या मूल्यात घट होते. परत एकदा सांगतो. एम आणि एम डॅश म्हणजे पैशाचा पुरवठा, यामध्ये वाढ झाली तर पी म्हणजे वस्तूच्या किमतीत वाढ होते आणि पैशाचं मूल्य घटतं. कारण आपण यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की वस्तूंच्या किमतीत वाढ होणं याचा अर्थ पैशाचं मूल्य घटणं असा होतो. वस्तूंच्या किमतीत वाढ होणं म्हणजे पैशाचं मूल्य घटणं. एम आणि एम डॅश म्हणजे पैशाचा पुरवठा कमी झाला की पी म्हणजे वस्तूची किंमत कमी होते आणि पैशाचं मूल्य वाढतं. कारण अल्पकाळात फी डॅश आणि टी हे घटक स्थिर असतात. तर अशा प्रकारे आपण या समीकरणावरून वस्तूची किंमत कशी काढतात हे पाहिलेलं आहे. पैशाचं मूल्य कसं काढतात आपल्याला माहित आहे. फी एम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय पी. फी एम इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय पी. सूत्र पहा. पैशाचं मूल्य बरोबर 1 भागिले पी. म्हणजे पैशाचे मूल्य, व्हॅल्यू ऑफ मनी, पैशाचे मूल्य कसं काढतात बघा. 1 भागिले किंमत पातळी. म्हणजे एखाद्या वस्तूची किंमत, समजा एखाद्या वस्तूची किंमत प्राइस समजा 20 रुपये असेल तर पैशाचं मूल्य कसं काढतात. 1 भागिले किंमत पातळी म्हणजे 1/20 वस्तू. कारण पैशाचं मूल्य
वस्तू आणि सेवांच्या संख्येत सांगितलं जातं. किंमत मानाची उलट केली असता पैशाचं मूल्य मिळतं. पैशाच्या मूल्याचं सूत्र 1 भागिले किंमत पातळी. व्हॅल्यू ऑफ मनी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय पी. समजा एखाद्या वस्तूची किंमत 20 रुपये आहे, तर पैशाचं मूल्य कसं काढतात? 1 भागिले किंमत पातळी म्हणजे 1 भागिले 20, 1 विसांश वस्तू. कारण पैशाचं मूल्य वस्तू आणि सेवांच्या संख्येमध्ये सांगितलं जातं. आता एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. उदाहरण बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की पैशाचं मूल्य कसं काढतात. एक उदाहरण आपण या ठिकाणी घेऊया. या सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना आपण बघितलेली आहे. सेंट्रल आयडिया ऑफ दिस थेरी. इतर परिस्थिती कायम असताना पैशाचा पुरवठा दुप्पट केला की वस्तूंच्या किमती दुप्पट होतात आणि पैशाचं मूल्य निमपट होतं. या उलट पैशाचा पुरवठा निमपट केला की वस्तूंच्या किमती निमपट होतात आणि पैशाचं मूल्य दुप्पट होतं. तर आपल्याला समीकरणामध्ये आपण पहिल्यांदा समीकरण या ठिकाणी लिहून घेऊया. P इज इक्वल टू एम फी प्लस एम डॅश फी डॅश अपॉन टी. हे फिशरचं विनिमय समीकरण आहे. या समीकरणामध्ये आपण बघूया की एम म्हणजे एम इज इक्वल टू समजा 20,000 रुपये. एम इज इक्वल टू 20,000 रुपये म्हणजे सरकारनं छापलेलं चलन लिगल टेंडर मनी 20,000 रुपये आणि एम डॅश म्हणजे व्यापारी बँकांनी निर्माण केलेलं चलन आहे ते 10,000 रुपये. एम डॅश इज इक्वल टू 10,000 रुपीज आणि एम म्हणजे लिगल टेंडर मनी सरकारनं छापलेलं चलन 20,000 रुपीज आणि फी म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ मनी 10 असं गृहीत धरूया. म्हणजे हे जे सरकारनं 20,000 रुपये तयार केलेले चलन छपाई केलेली आहे त्याचा भ्रमणवेग. म्हणजे भ्रमणवेग म्हणजे काय? पैसा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे तिसऱ्या व्यक्तीकडे असा फिरत असतो. म्हणजे 10 रुपयाची नोट 10 वेळा जर फिरली दिवसात तर एक 10 रुपयाची नोट 100 रुपयाच्या वस्तू खरेदी करू शकते. व्हेलॉसिटी ऑफ मनी ही संकल्पना खूप महत्वाची आहे. समजा फी 10 आहे आणि या पतपैशाला सुद्धा व्हेलॉसिटी असते. फी डॅश इज इक्वल टू 10. फी डॅश म्हणजे व्हेलॉसिटी ऑफ क्रेडिट मनी. व्हेलॉसिटी ऑफ बँक मनी इज इक्वल टू 10 आणि टी या ठिकाणी आपण घेऊ. टी म्हणजे काय? वस्तू आणि सेवांची संख्या समजा 10,000 इतकी आहे. 10,000 वस्तू आहेत. वस्तूंची संख्या किती? 10,000. परत एकदा बघा उदाहरण. एम म्हणजे सरकार निर्माण केलेला पैसा 20,000 रुपये. व्यापारी बँकांनी निर्माण केलेला पतपैसा 10,000 रुपये. सरकारनं निर्माण केलेला 20,000 रुपयेचा भ्रमणवेग 10. व्यापारी बँकांनी निर्माण केलेल्या पतपैशाचा भ्रमणवेग 10 आणि टी म्हणजे ट्रान्झॅक्शन्स म्हणजे जनतेला वस्तू आणि सेवा ज्या खरेदी करायच्या असतात त्या उपलब्ध असलेल्या वस्तू आणि सेवांची संख्या आहे 10,000 इतकी. तर आपण आता हे समीकरण या ठिकाणी सोडवूया. इकडे सर्वांनी नीट पहा. समीकरण मी सोडवतोय. P इज इक्वल टू एम फी प्लस एम डॅश फी डॅश अपॉन टी. देअरफॉर P इज इक्वल टू एम म्हणजे 20,000 रुपये गुणिले त्याचा भ्रमणवेग 10 अधिक एम डॅश 10,000 रुपये गुणिले त्याचा भ्रमणवेग 10 भागिले टी म्हणजे 10,000 वस्तू. 10,000 वस्तू. बघा आता. देअरफॉर P इज इक्वल टू 20,000 गुणिले 10 म्हणजे किती झाले? 2 लाख. 200, 2,000, 20,000, 2 लाख अधिक 10,000 गुणिले 10 बरोबर 1 लाख रुपये. म्हणजे 10, 100, 1,000, 10,000, 1 लाख रुपये. 2 लाख रुपये अधिक 1 लाख रुपये भागिले 10,000 वस्तू. देअरफॉर P इज इक्वल टू 2 लाख अधिक 1 लाख बरोबर 3 लाख रुपये. 30, 300, 3,000, 30,000, 3 लाख भागिले 10,000.
वस्तू. देअरफॉर पी इज इक्वल टू, आपण बघूया पी इज इक्वल टू किती येत आहे, 30 रुपये. वस्तूची किंमत 30 रुपये. 3 लाख रुपये भागिले 10 वस्तू. पैशाचा पुरवठा किती, 3 लाख रुपये. वस्तूंची संख्या किती, 10 लाख. बरोबर वस्तूची किंमत किती, 30 रुपये. या उदाहरणात पैशाचं मूल्य कसं काढतात आपण बघितलं. व्हॅल्यू ऑफ मनी इज इक्वल टू 1 डिवायडेड बाय फी. म्हणजे पैशाचं मूल्य बरोबर 1 भागिले किंमत पातळी. म्हणून या उदाहरणामध्ये व्हॅल्यू ऑफ मनी, पैशाचं मूल्य 1/3 वस्तू एवढं. कारण आपण बघितलं यापूर्वीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये की पैशाचं मूल्य हे वस्तू आणि सेवांच्या संख्येत सांगितलं जातं. तर अशा प्रकारे इथे पैशाचा एकूण पुरवठा किती आहे, 3 लाख रुपये. आणि वस्तूची किंमत किती आहे, 30 रुपये. आणि पैशाचं जे मूल्य आहे 1/3 वस्तू एवढं पैशाचं मूल्य आहे. आता आपल्याला बघायचं आहे की पैशाचा पुरवठा दुप्पट केल्यानंतर वस्तूंच्या किमती कशा दुप्पट होतात आणि पैशाचं मूल्य कसं निमपट होतं ते आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. मी या ठिकाणी सूत्र परत एकदा घेतो. पैशाचा पुरवठा हा जो आहे तो पैशाचा पुरवठा आपण दुप्पट करूया. उदाहरणार्थ एम इज इक्वल टू 20,000 आहे, तो मी इथे 40,000 करतो. पैशाचा पुरवठा दुप्पट. एम डॅश म्हणजे व्यापारी बँकांनी निर्माण केलेला पैसा. आपण बघितलं गृहीत, एम मध्ये जेवढी वाढ होते तेवढीच एम डॅश मध्ये वाढ होते. एम दुप्पट झाला की एम डॅश सुद्धा दुप्पट होतो. आणि म्हणून एम डॅश म्हणजे व्यापारी बँकांची पतनिर्मिती ही 20,000 रुपये. आपण गृहीत बघितलेलं होतं. त्या गृहीतामध्ये आपण असं बघितलेलं होतं की फी डॅश आणि टी हे घटक स्थिर असतात. म्हणजे फी बरोबर 10च असणार, फी डॅश 10 आणि टी इज इक्वल टू 10,000 वस्तू. कारण फिशरनं आपल्या सिद्धांतामध्ये समीकरणामध्ये फी डॅश आणि टी हे कॉन्स्टंट असतात, स्थिर असतात असं गृहीत धरलेलं आहे. फक्त पैशाच्या पुरवठ्यात वाढ होते असं गृहीत धरलेलं आहे. म्हणजे इतर परिस्थिती कायम असताना, म्हणजे फी डॅश आणि टी स्थिर असताना पैशाचा पुरवठा दुप्पट केला की वस्तूंच्या किमती दुप्पट होतात आणि पैशाचं मूल्य निमपट होतं. हे या सिद्धांतामध्ये आता आपल्याला पाहायचं आहे. आपण समीकरण सोडवूया. पी इज इक्वल टू एम फी प्लस एम डॅश फी डॅश अपॉन टी. हे समीकरण मी पुन्हा एकदा फळ्यावरती लिहून घेतो. पी इज इक्वल टू एम फी प्लस एम डॅश फी डॅश अपॉन टी. आता ही जी माहिती आहे ही माहिती मी समीकरणामध्ये भरतो. देअरफॉर पी इज इक्वल टू एम 40,000 रुपये, फी 10 अधिक एम डॅश 20,000 रुपये गुणिले त्याचा भ्रमणवेग 10 आहे भागिले टी म्हणजे 10,000 वस्तू. देअरफॉर पी इज इक्वल टू 40,000 गुणिले 10 बरोबर 4 लाख रुपये. 4 लाख रुपये या ठिकाणी होते. 400, 4,000, 40,000, 4 लाख अधिक 20,000 गुणिले 10 बरोबर 2 लाख रुपये येतील. 20, 200, 2,000, 20,000, 2 लाख भागिले 10,000 वस्तू. देअरफॉर पी इज इक्वल टू 4 लाख रुपये अधिक 2 लाख रुपये बरोबर 6 लाख रुपये. 60, 600, 6,000, 60,000, 6 लाख भागिले 10,000 वस्तू. देअरफॉर पी इज इक्वल टू आपण 6 लाख भागिले 10,000 करायचं आहे. आपल्या असं लक्षात येईल की 60 भागिले 1 बरोबर 60. वस्तूची किंमत 60 रुपये. देअरफॉर व्हॅल्यू ऑफ मनी इज इक्वल टू सूत्र काय, 1 डिवायडेड बाय पी. वस्तूच्या किमतीची उलट केली की पैशाचं मूल्य मिळतं. त्यामुळं या उदाहरणामध्ये देअरफॉर पैशाचं मूल्य बरोबर 1 भागिले 60 वस्तू.
1/60 वस्तू. तर आता बघा, या ठिकाणी मी तुम्हाला हा सिद्धांत व्यवस्थित समजून सांगतो. या उदाहरणामध्ये पैशाचा एकूण पुरवठा आहे एम फी प्लस एम डॅश फी डॅश 3 लाख रुपये. या उदाहरणामध्ये पैशाचा एकूण पुरवठा आहे 3 लाख रुपये, एम फी प्लस एम डॅश फी डॅश, आणि जनरल प्राइस लेवल आहे 30 रुपये. वस्तूची किंमत आहे 30 रुपये. आता पैशाचा पुरवठा आपण दुप्पट केला, एम आणि एम डॅश दुप्पट केला, तर तुमच्या असं लक्षात येईल की 3 लाखावरून 6 लाख रुपये एकूण पैशाचा पुरवठा आहे. त्यानंतर वस्तूची किंमत 30 रुपयेवरून 60 रुपये अशी दुप्पट झालेली आहे, आणि पैशाचं मूल्य 1/30 वस्तूवरून 1/60 वस्तू असं कमी झालेलं आहे. तर अशा प्रकारे या सिद्धांताची मध्यवर्ती कल्पना काय होती? इतर परिस्थिती कायम असताना, म्हणजे फी डॅश आणि टी स्थिर असताना जर पैशाचा पुरवठा दुप्पट केला 3 लाखावरून 6 लाख रुपये, तर वस्तूंच्या किमती सुद्धा दुप्पट होता, 30 रुपयेवरून 60 रुपये, आणि पैशाचं जे मूल्य आहे हे पैशाचं मूल्य सुद्धा 1/30 वस्तूवरून 1/60 वस्तू एवढं कमी होतं. तर अशा प्रकारे ज्यावेळी पैशाचा पुरवठा वाढतो त्यावेळी वस्तूंच्या किमती वाढतात आणि पैशाचं मूल्य निमपट होतं, हे आपल्या लक्षात येतं. या सिद्धांताची काही गृहीत आपण बघितली, आणि त्या सिद्धांताच्या गृहीतावर काही टीका केलेल्या आहेत, सिद्धांतावर काही टीका केलेल्या आहेत. त्या काही टीका आपण या भागामध्ये पाहूया. पहिली टीका अशी आहे की या सिद्धांतातलं पूर्ण रोजगाराचं गृहीत चुकीचं आहे. जगातील अनेक अर्थशास्त्रज्ञांनी दाखवून दिलेलं आहे की जगातल्या कोणत्याही देशात पूर्ण रोजगार नाही, विकसित देशात सुद्धा पूर्ण रोजगार नाही. म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन ह्या उत्पादन घटकापैकी काही घटकांची बेकारी असतेच. अपूर्ण रोजगाराच्या स्थितीत पैशाचा पुरवठा वाढवला तरी वस्तूंच्या किमती वाढत नाहीत असं अनुभवास येतं. त्याचबरोबर पैशाचा पुरवठा वाढला की लोकांचं उत्पन्न वाढतं, आणि त्या प्रमाणात वस्तूची मागणी वाढते, आणि मागणी वाढली की जर उत्पादन वाढत असेल तर किमती वाढतातच असं नाही. आणि म्हणून पहिलं जे गृहीत आहे पूर्ण रोजगाराचं गृहीत हे चुकीचं आहे, अवास्तविक आहे, काल्पनिक आहे, कारण जगातील कोणत्याही देशात पूर्ण रोजगार नाही. दुसरी टीका अशी केलेली फिशरच्या सिद्धांतावरती, ती म्हणजे फिशरनं आपल्या सिद्धांतात व्याज दराकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कारण पैशाच्या पुरवठ्याचा व्याज दरावरती परिणाम होत असतो. पैशाचा पुरवठा बदलला की व्याज दरात बदल होतो. त्याचबरोबर व्याज दराचा पैशाच्या पुरवठ्यावरही परिणाम होत असतो. पण या सिद्धांतात व्याज दराकडे दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे. फिशरच्या सिद्धांतावरची तिसरी टीका अशी आहे की फिशरनं असं गृहीत धरलेलं आहे पैशाचा भ्रमणवेग फी व्हेलॉसिटी ऑफ मनी स्थिर असतो. पण अर्थशास्त्रज्ञांचं मत असं आहे की पैशाचा भ्रमणवेग स्थिर नसतो. दीर्घकाळात पैशाचा भ्रमणवेग बदलतो, आणि पैशाचा पुरवठा वाढला की पैशाचा भ्रमणवेगही वाढतो. पण या सिद्धांतात फिशरनं पैशाचा पुरवठा वाढून सुद्धा भ्रमणवेग वाढत नाही असं गृहीत धरलेलं आहे. पण टीकाकारांचं असं मत आहे की पैशाचा पुरवठा वाढला की पैशाचा भ्रमणवेग सुद्धा वाढतो, आणि म्हणून पैशाचा भ्रमणवेग स्थिर असतो. हे जे गृहीत फिशरनं आपल्या सिद्धांतात गृहीत धरलेलं आहे ते चुकीचं आहे. चौथं गृहीत असं आहे की पैशाचा भ्रमणवेग मोजता येतो असं फिशरनं गृहीत धरलेलं आहे. पण टीकाकारांचं असं मत आहे की पैशाचा भ्रमणवेग अस्थिर असतो, तो मोजता येत नाही, आणि पैशाचं भ्रमणवेग मोजण्याचं कोणतंही साधन अर्थशास्त्रामध्ये उपलब्ध नाही. पाचवं जे गृहीत आहे ते गृहीत असं होतं की सर्व व्यवहार रोखीने चालतात. पण टीकाकारांचं असं मत आहे की सर्व व्यवहार रोखीने चालत नाहीत. बरेचसे व्यवहार उधारीवरती सुद्धा होत असतात, आणि म्हणून उधारीच्या व्यवहारांचा विचार फिशरनं आपल्या सिद्धांतात केलेला नाही अशी टीका केली जाते. फिशरच्या सिद्धांतावरची सहावी टीका अशी आहे की लोक मिळालेलं सर्व उत्पन्न खर्च करतात. हे फिशरचं मत चुकीचं आहे. तर मिळालेल्या उत्पन्नापैकी काही उत्पन्नाची लोक बचत करून ठेवतात, आणि जेवढी बचत केली जाते तेवढा उपभोग कमी होतो. जेवढ्या पैशाची बचत केली जाते
तेवढी वस्तूला मागणी कमी येते आणि त्याचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर आणि पैशाच्या मूल्यावरती होतो. आणि म्हणून लोक सर्व उत्पन्न खर्च करतात हे फिशरचं गृहीत चुकीचं आहे, अशा प्रकारची टीका सिद्धांतावरती केली जाते. 7वी टीका अशी केलेली आहे की फिशरनं आपल्या सिद्धांतामध्ये पैशाच्या पुरवठ्याला अवास्तव, गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलेलं आहे आणि पैशाच्या मागणीकडे दुर्लक्ष केलेलं आहे. पैशाची मागणी स्थिर असते असं फिशरनं गृहीत धरलेलं आहे, ते चुकीचं आहे अशी टीका केली जाते. फिशरच्या सिद्धांतावरची पुढची टीका अशी आहे की वस्तूंच्या किमती केवळ पैशाच्या पुरवठ्यावर अवलंबून असतात, हे चुकीचं आहे. फिशरनं आपल्या सिद्धांतात वस्तूंच्या किमती पी म्हणजे सरासरी किंमत पातळी ही पैशाच्या पुरवठ्यावर अवलंबून असते असं म्हटलेलं आहे, पण ते चुकीचं आहे. वस्तूची किंमत ही उत्पादन खर्चावर सुद्धा अवलंबून असते. म्हणजे उत्पादन खर्चात वाढ झाली की वस्तूंच्या किमती वाढतात, उत्पादन खर्चात घट झाली की वस्तूंच्या किमती कमी होतात, पण त्याचा विचार फिशरनं केलेला नाही. त्याचबरोबर वस्तूची मागणी वाढली की वस्तूंच्या किमती वाढतात, वस्तूची मागणी कमी झाली की किमती कमी होतात, त्याचाही विचार फिशरनं केलेला नाही. वस्तूचा पुरवठा वाढला की वस्तूंच्या किमती कमी होतात, वस्तूंचा पुरवठा घटला की वस्तूंच्या किमती वाढतात, पण त्याचा विचार फिशरनं केलेला नाही. तर अशा प्रकारे उत्पादन खर्च, वस्तूची मागणी, वस्तूचा पुरवठा या घटकांचा सुद्धा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होत असतो. सरकारी धोरणाचा परिणाम वस्तूंच्या किमतीवर होत असतो, पण त्याचा विचार फिशरनं आपल्या सिद्धांतात केलेला नाही. फक्त पैशाच्या पुरवठ्यावर जास्त महत्त्व दिलेलं आहे अशी टीका केली जाते. फिशरच्या सिद्धांतावरती पुढची टीका केली जाते ती म्हणजे फिशरनं आपल्या सिद्धांतात पैशाच्या मूल्य संग्रहाच्या कार्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. कारण आपण पाहिलं की फिशर असं म्हणतात की लोक पैशाची मागणी वस्तू आणि सेवा विकत घेण्यासाठी करतात, म्हणजे पैसा फक्त विनिमय माध्यमाचं कार्य करतो असं गृहीत फिशरनं घेतलेलं आहे आणि मूल्य संग्रहाच्या अतिशय महत्त्वाच्या कार्याकडे फिशरनं दुर्लक्ष केलेलं आहे. फिशरच्या सिद्धांतावरची आणखी एक महत्त्वाची टीका अशी आहे की ती टीका म्हणजे फिशरनं आपल्या सिद्धांतात किंमत हा घटक निष्क्रिय असतो असं म्हटलेलं आहे, ते चुकीचं आहे. किंमत हा घटक निष्क्रिय नसतो, तो सक्रिय घटक असतो, ऍक्टिव्ह. पी इज ऍक्टिव्ह फॅक्टर, म्हणजे किमतीतील बदलांचा परिणाम होत असतो. वस्तूंच्या किमतीत वाढ झाली की उत्पादकांच्या नफ्यात वाढ होते, उत्पादकांचा नफा वाढला की त्यांची अधिक उत्पादन करण्याची प्रेरणा वाढते आणि त्यामुळे उत्पादक अधिक उत्पादन करतात आणि अशा प्रकारे उत्पादनात वाढ होते. म्हणजे वस्तूंच्या किमतीत जर वाढ झाली तर उत्पादकांचा नफा वाढतो, नफा वाढला की उत्पादक अधिक उत्पादन करतात, पण या गोष्टीचा विचार फिशरनं आपल्या सिद्धांतात केलेला नाही. किंमत हा घटक निष्क्रिय असतो, किमतीवरती कोणत्याही घटकांचा परिणाम होत नाही, फक्त पैशाच्या पुरवठ्याचा परिणाम होतो असं म्हटलेलं आहे, किंवा किमतीचा इतर घटकावरती काहीही परिणाम होत नाही असं फिशरनं जे गृहीत धरलेलं आहे ते चुकीचं आहे. पुढची टीका अशी आहे की हा सिद्धांत अल्पकाळाकडे दुर्लक्ष करतो, दीर्घकाळातच हा सिद्धांत खरा ठरतो. केन्स असं म्हणतात की इन द लॉंग रन पिरियड वी ऑल आर डेड. दीर्घकाळात आपण सर्वच मेलेले असतो, म्हणून अल्पकाळ महत्वाचा आहे, पण या सिद्धांतानं अल्पकाळाकडे दुर्लक्ष केलेलं आहे. या सिद्धांतावरची 12वी टीका अशी आहे की खरेदी व्यवहारांची संख्या म्हणजे टी हा घटक स्थिर असतो असं या सिद्धांतात म्हटलेलं आहे, पण हे सुद्धा चुकीचं आहे. कारण पैशाचा पुरवठा वाढला की लोकांचं उत्पन्न वाढतं आणि लोकांचं उत्पन्न वाढलं की वस्तूची मागणी वाढते, वस्तूची मागणी वाढली की उत्पादक अधिक उत्पादन करतात आणि टी मध्ये म्हणजे वस्तू आणि सेवांच्या संख्येत वाढ होते. तर अशा प्रकारे वस्तू आणि सेवांची संख्या म्हणजे टी हा घटक स्थिर असतो असं जे फिशरनं आपल्या सिद्धांतात गृहीत धरलेलं आहे ते चुकीचं आहे. अशा प्रकारची टीका या सिद्धांतावरती केलेली आहे. पुढची 13वी टीका अशी आहे की फिशरनं आपल्या सिद्धांतात सरासरी किंमत पातळीला अवास्तव महत्व दिलेलं आहे, म्हणजे पी जनरल प्राइस लेवल. पण टीकाकारांचं असं मत आहे की अर्थव्यवस्थेत वेगवेगळ्या प्रकारच्या किंमत पातळ्या असतात. कच्च्या वस्तूंची किंमत पातळी, पक्क्या वस्तूंची किंमत पातळी, किंवा उपभोग्य वस्तूंची किंमत पातळी, किंवा भांडवली वस्तूंची किंमत पातळी.
तर अशा प्रकारे अर्थव्यवस्थेत किंवा व्यवहारात एकाच प्रकारची किंमत पातळी नसते, वेगवेगळ्या किंमत पातळ्या असतात आणि त्याचा विचार फिशरनं आपल्या सिद्धांतात केलेला नाही. एकच किंमत पातळी विचारात घेतलेली आहे आणि ही जी सरासरी किंमत पातळी आहे त्यामुळं टीकाकारांच्या मते ही सदोष आहे. शेवटची 14वी टीका अशी आहे की पैशात जेवढे बदल होतात तेवढेच पतपैशात बदल होतात असं फिशरनं गृहीत धरलेलं आहे. ते चुकीचं आहे. म्हणजे यम मध्ये वाढ झाली की यम डॅश मध्ये वाढ होते, यम दुप्पट झाला की यम डॅश दुप्पट होतो. म्हणजे सरकारनं छापलेलं चलन यम विधिग्राह्य चलन दुप्पट झालं की व्यापारी बँकांची पतनिर्मिती पतपैसा सुद्धा दुप्पट होतो असं गृहीत धरलेलं आहे. ते चुकीचं आहे. कारण टीकाकारांनी असं दाखवून दिलेलं आहे की मंदीच्या काळात पैशाचा पुरवठा वाढून सुद्धा जर कर्जाला मागणी नसेल तर पतपैशात वाढ होत नाही. किंवा नोटबंदीच्या काळात सुद्धा आपण असं बघितलं की पतनिर्मिती कमी झाली होती, पैशाचं प्रमाण कमी झालेलं होतं. तर अशा प्रकारे व्यापारी बँका जी पतनिर्मिती करतात, जो पतपैसा निर्माण करतात की ज्याला फिशरनं एम डॅश असं म्हटलेलं आहे, तो पूर्णपणे एम वरती अवलंबून नसतो. तो उदाहरण अनेक गोष्टीवरती अवलंबून असतो. बँकामध्ये ज्या प्राथमिक ठेवी असतात त्या ठेवीवरती अवलंबून असतो. मध्यवर्ती बँकेचं धोरण असेल, लोकांची कर्जाला मागणी हा घटक महत्वाचा आहे. लोकांची कर्जाला मागणी कमी असेल तर व्यापारी बँकांची पतनिर्मिती कमी होते, पतपैसा कमी होतो. म्हणजे यम म्हणजे सरकारी चलन विधिग्राह्य चलन जेवढं बदलतं, जेवढ्या प्रमाणात बदलतं तेवढ्याच प्रमाणात पतनिर्मिती किंवा पतपैसा बदलतो असं नाही. तर अशा प्रकारे फिशर यांच्या सिद्धांतावरती काही टीका केल्या असल्या तरी सुद्धा या सिद्धांताचं महत्व सुद्धा आहे. कारण हा सिद्धांत जवळजवळ 100 वर्षापूर्वीचा हा सिद्धांत आहे आणि या सिद्धांतामध्ये काही गोष्टी आहेत त्या अतिशय महत्वाच्या आहेत. उदाहरणार्थ हा सिद्धांत सरकारला मार्गदर्शक आहे. कारण चलन पुरवठ्यात वाढ केल्यानंतर, पैशाच्या पुरवठ्यात वाढ केल्यानंतर जर उत्पादनात वाढ झाली नाही तर भाववाढ होते, हे हा सिद्धांत दाखवून देतो. आणि सरकारला अधूनमधून चलन छपाई करावी लागते, विकासासाठी पैसा आवश्यक असतो, पैसा खर्च करावा लागतो, त्यामुळे पैशाचा पुरवठा वाढतो. आणि हा पैशाचा पुरवठा वाढत असताना उत्पादन वाढीकडे सुद्धा सरकारला लक्ष द्यावं लागतं आणि त्या दृष्टिकोनातून सरकारला प्रयत्न करता येतात. आणि म्हणून चलन पुरवठ्यात वाढ केल्यानंतर जर उत्पादनात वाढ झाली नाही तर देशात भाववाढ होते, महागाई होते, हे हा सिद्धांत दाखवून देतो. म्हणून हा सिद्धांत 100-125 वर्ष झाली तरी आजही उपयुक्त आहे. कारण 1911 साली या सिद्धांताची मांडणी करण्यात आली. त्यापूर्वी 16व्या शतकात या सिद्धांताची थोडीशी मांडणी करण्यात आली होती. पैशाचा पुरवठा आणि किंमत पातळी यांच्यामध्ये जे संबंध असतात हे संबंध आजही खरे ठरतात. पैशाचा पुरवठा वाढला की वस्तूंच्या किमती वाढतात, पैशाचा पुरवठा घटला की वस्तूंच्या किमती घटतात, मंदी निर्माण होते. हे जे फिशरच्या सिद्धांताचे विचार आहेत हे विचार आजही थोड्या प्रमाणात का होईना खरे ठरतात. म्हणून हा सिद्धांत उपयुक्त आहे. त्याचबरोबर देशामध्ये जर भाववाढ निर्माण झाली असेल किंवा भाववाढ निर्माण होण्याची शक्यता असेल तर ही भाववाढीची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी पैशाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवलं पाहिजे, हा महत्वाचा विचार या सिद्धांतातून सरकारला समजतो. आणि म्हणून सरकारला, मध्यवर्ती बँकेला, अर्थशास्त्रज्ञांना हा सिद्धांत आजही उपयुक्त आहे. तर अशा प्रकारे आपण आजच्या तासाला फिशर्स क्वांटिटी थेरी ऑफ मनी, पैशाचा चलन संख्यामान सिद्धांत पाहिलेला आहे. हा सिद्धांत पैशाच्या पुरवठ्यात वाढ झाली की वस्तूंच्या किमती वाढतात आणि पैशाचं मूल्य कमी होतं हे स्पष्ट करतो. हा सिद्धांत BA, BCom, MA स्पर्धा परीक्षांना अतिशय उपयुक्त आहे. हा सिद्धांत अतिशय उपयुक्त असल्यामुळं या सिद्धांताचा आपल्याला स्पर्धा परीक्षांना सुद्धा अतिशय उपयुक्त आहे. धन्यवाद.